बीडच्या केस तालुक्यात घडलेलं विलास गुले हत्या प्रकरण राज्याच्या विधानसभेत सुद्धा गाजलं. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांची एसआयटी कडून चौकशी झाली. 4 तास झालेल्या चौकशीनंतरही सोनवणे यांना अटक करण्याची मागणी कायम राहिली. प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे यांनी गुले कुटुंबियांची घेतलेली भेट, टाकळीमध्ये आधी झालेली आंदोलनं आणि रविवारी संध्याकाळी निघालेला कॅन्डल मार्च यामुळे या प्रकरणाला नेमकं कोणतं वळण लागणार याची चर्चा होती. पण आता या प्रकरणात एका महिलेची एंट्री झाली असून या महिलेने मयत विलास घुले आणि त्याचा मित्र उमेश माने यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मानेने आपल्यावर अत्याचार केले, घुलेने आपल्याला धमकी दिली आणि त्यातून विषय वाद आणि हत्येपर्यंत गेल्याचा दावा या महिलेने केलाय. पण या महिलेचा या सगळ्या प्रकरणाशी काय संबंध आहे, तिने नेमके कोणते दावे केलेत आणि या दाव्यांमुळे या प्रकरणाला कुठलं वळण लागतंय समजून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 20 जूनला केटच्या टाकळी गावात हॉटेल गावकरीचा मालक विलास घुलेचा मृत्यू झाला. आपल्या हॉटेलमध्ये झालेला वाद सोडवायला विलास गेला आणि त्यात त्याच्यावर चाकूने वार झाले आणि त्याचा खून झाला अशा बातम्या सुरुवातीला आल्या. 20 जूनला संध्याकाळी 7:30च्या सुमारास उमेश माने आणि आचारी गणेश शुक्ला हे दोघं हॉटेल गावकरीमध्ये बसले होते. तेवढ्यात तिथं पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. त्यातून कदमवाडीमध्ये राहणारा बाबासाहेब कदम आणि त्याचे 8 नातेवाईक खाली उतरले आणि उमेश मानेला तू माझ्या बायकोचा नाद का सोडत नाही असं विचारत मारहाण करायला लागले. त्यानंतर हॉटेल मालक विलास घुले आणि त्याचा भाऊ नितीन घुले भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले. पण बाबासाहेब कदमने तू मध्ये पडू नको असं म्हणत विलासलाही मारहाण केली. एकाच वेळी 10 जण मारहाण करत असल्यानं उमेश माने आणि विलास घुले स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किटच्या दिशेनं पळत होते. हे दोघं समर्थ बिअर बार जवळ पोहोचले तेव्हा बाबासाहेब आणि त्याच्या साथीदारांनी दोघांना पुन्हा मारहाण केली आणि रामेश्वर गायकवाड नावाच्या आरोपीने खिशातला चाकू काढून घुलेच्या पोटात खुपसला. मग सगळे आरोपी पळून गेले असं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलं होतं. या हत्येनंतर विलास घुलेचे चुलत बंधू रमेश घुलेंनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाने आरोपींना पळून जायला मदत केली, गाडी पुरवली, आरोपी त्यांचं नाव घेत होते असे अनेक आरोप केल्यानं या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा लागलं. राजकीय वैमनस्यामुळे हा खून झाला का, या खुनाला सामाजिक वादाची पार्श्वभूमी आहे का, अशा अनेक चर्चा सुरू होत्या. त्यात खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना जो फिर्यादी आहे त्याच्यावर माझा संशय आहे, या व्यक्तीबाबत सध्या तरी पुरावे नाहीत पण हळूहळू ते समोर येतील. माने या व्यक्तीमुळे गुलेचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या कुटुंबानेच केलाय. पण मानेला मारायलाच ते का गेले याचा खोलातून तपास झाला पाहिजे अशी मागणी केली होती. पण आता या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट येण्याच्या चर्चा सुरू आहेत. कारण ठरलंय या प्रकरणात पीडित महिलेने केलेले दावे. पीडित महिलेने विलास घुलेचा मित्र उमेश मानेने आपल्यावर बळजबरी केली या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ काढला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केलं आणि वारंवार अत्याचार केले. शेवटी मी धीर करून माझ्या कुटुंबियांना हे सगळं सांगितलं तेव्हा कुटुंबियांनी आपण पोलिसांमध्ये तक्रार करू असं सांगितलं. त्यानुसार आमच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार करण्याची तयारी सुद्धा केली. पण विलास घुलेचा भाऊ रमेश घुलेने मध्यस्थी केली. यापुढे असा प्रकार होणार नाही याची जबाबदारी मी घेतो, पण जर तुम्ही आमची तक्रार केली तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर आम्ही राहतं घर सोडून दुसरीकडे राहायला लागलो. पण तिथे विलास घुले आणि उमेश माने हे कधी काळी स्कॉर्पिओ घेऊन तर कधी बुलेट घेऊन यायचे आणि आम्हाला त्रास द्यायचे असाही आरोप या पीडित महिलेनं केलाय. त्यानंतर या महिलेनं असाही आरोप केला की 3 जूनला विलास घुलेनं मला धमकी दिली होती, जर तू आधीसारखे संबंध ठेवायला नकार दिला तर तुझ्या नवऱ्याला आणि मुलांना मारून टाकेल. मग 20 जूनलाही तो आमच्या घरासमोर आला, हॉर्न वाजवत शिवीगाळ करायला लागला. माझ्या नवऱ्याने त्याला तू इथून जा, आम्हाला सुखाने जगू दे असं सांगितलं, पण त्याने माझ्या नवऱ्यालाच तू बाहेर ये, तुला खलास करतो अशी धमकी दिली. महत्वाचं म्हणजे हत्येच्या वेळी काय झालं याबद्दल सुद्धा या महिलेनं काही दावे केलेत. 20 जूनला विलास घुलेने आमच्या घराबाहेर येऊन शिवीगाळ केल्यानंतर माझे वडील, माझा नवरा आणि इतर नातेवाईक घुलेच्या हॉटेलवर त्याला समजावण्यासाठी गेले होते. पण तिथे विलास घुले आणि त्याच्या साथीदारांनी माझ्या नातेवाईकांवर काचेच्या बाटल्या आणि विटा, लाकूड यांनी हल्ला केला. त्यानंतर झटापट झाली. माझ्या वडिलांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्या झटापटीत विलास घुलेचा मृत्यू झाला असं या महिलेचं म्हणणं आहे. या महिलेनं या सगळ्या प्रकरणात बीड पोलिसांवरही काही आरोप केलेत. विलास घुलेच्या हॉटेलला जाण्याआधी आम्ही केज आणि बीड पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी आमची तक्रार नोंदवूनच घेतली नाही. आम्हाला न्याय देण्यात यावा आणि आमची तक्रार नोंदवावी अशी मागणी या महिलेनं केली.
पीडित महिलेच्या आरोपांमुळे या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती आणखी वाढणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात FIR मध्ये नाव नसलेल्या पण तपासात निष्पन्न झालेल्या एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. तपासात राजकुमार मोरे या आरोपीचं नाव निष्पन्न झालं होतं. तो CCTV फुटेजमध्येही दिसत होता, मात्र त्याचा तक्रारीत उल्लेख नव्हता. तो ही घटना घडल्यापासून पसार होता. त्याचा गुन्ह्यातला सहभाग निश्चित झाल्यानंतर SITचं पथक त्याच्या मागावर होतं. रविवारी लातूरमधून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी सुरुवातीला अटक केलेल्या बाबासाहेब कदम, संतोष कदम या दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. तेव्हा न्यायालयानं या दोघांना आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर मोरेच्या अटकेमुळे या प्रकरणातल्या आरोपींची संख्या 10 वर गेली आहे. रविवारी 28 जूनला संध्याकाळी 7 वाजता विलास गुलेच्या घरापासून नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला. टाकळीमधल्या घरापासून जिथं गुलेची हत्या झाली त्या घटनास्थळापर्यंत हा कॅन्डल मार्च काढण्यात आला. यात गुले कुटुंबियांसह गावातल्या महिला आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता. पण या प्रकरणात पीडित महिलेच्या आरोपांमुळे खळबळ उडाली. सुरुवातीला 2 गटांमध्ये झालेलं भांडण आणि ते सोडवायला गेलेल्या तरुणाची झालेली हत्या असाच हा प्रकार वाटत होता. पण त्यानंतर या प्रकरणाला जातीय वळण मिळालं. तर नेत्यांच्या एंट्रीमुळे, आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय अँगलची चर्चा झाली. पण आता या पीडित महिलेच्या आरोपांमुळे नेमकं सत्य काय याबद्दलचं गुढ वाढलंय. सौरव सोनवणे यांची SIT कडून चौकशी झाल्यानंतर SIT प्रमुख IPS अधिकारी V वेंकटराम यांनी माध्यमांना तपास सुरू आहे आणि चौकशीतले तपशील उघड करणं योग्य ठरणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. पण किरकोळ वाद ते अत्याचार, व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंगच्या आरोपांमुळे हे प्रकरण कुठलं वळण घेणार याची चर्चा सध्या सगळ्या बीडमध्ये सुरू आहे. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.